आमच्या गोमातेवरती हल्ला झाला, गोमाता जखमी झाली आणि हे सगळं करणारा कोण होता? कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार आणि त्याचा चालक। आज तक हमने सुना था इंसानों को घर से बेघर किया जाता था, वसई विरार के अंदर गौ माता को भी घर से बेघर किया जा रहा है। अगर बजरंग दल के हाथ में लग गया मैं यही कहूँगी, आज तक हमने सुना था इंसानों को घर से बेघर किया जाता था, वसई विरार के अंदर गौ माता को भी घर से बेघर किया जा रहा है। इस वसई विरार के अंदर तो ये शर्मनाक बात है कि गौ माता हमारी राष्ट्र माता है। गौ माता से पूरे भारतवर्ष का भरण पोषण होता है और आज गौ माता को घर से बेघर कर दिया गया है। इसीलिए मैं इस वसई विरार की भूमि पे आई हूँ और इस आंदोलन में सम्मिलित हो। आम्ही सगळे लोक सामील झालेलो होतो आणि महापालिकेने आमची अपेक्षा अशी आहे की अनधिकृत गोशाळा आहे, शासकीय जागेवर आहे, मान्य आहे, परंतु एकदा दोनदा तीनदा तोडल्यानंतर ती गोशाळा जर मंदिराच्या बाजूनी घेतली, त्याचा कोणालाही त्रास होत नव्हता तरीसुद्धा तोडली। ही तोडताना आमच्या गोमातेवरती हल्ला झाला, गोमाता जखमी झाली आणि हे सगळं करणारा कोण होता? एक मुस्लिम कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार आणि त्याचा चालक। आणि या सगळ्यांमुळे आणि तुम्ही बघत असाल आमचे सगळे कार्यकर्ते, हिंदुत्ववादी कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने अनेक ठिकाणी अनधिकृतपणे मशिदी उभारल्या जात आहेत, मदरसे उभारले जात आहेत। अनेक ठिकाणी अशी काही कामं आहेत, म्हणजे मटणाची दुकानं आहेत, कोंबड्यांची दुकानं आहेत, इल्लीगल गॅरेजेस आहेत, अनधिकृत बांधकामं आहेत। काही विशिष्ट एरिया आहे, म्हणजे सोपाऱ्याचा वाजा मुल्लासारखा असेल, प्रगतीनगर असेल, पेल्लार असेल, अशा ठिकाणी लाखो फुटाचं अनधिकृत बांधकाम सुरू आहे आणि शासकीय जागेवर सुरू आहे। त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाला कारवाई करण्यासाठी वेळ नाही आणि आयुक्त साहेब एक विशिष्ट त्याच्या बाजूला लागून एक गॅरेज आहे, त्याच्या पुढे अनधिकृत सगळी बांधकामं आहेत, त्याच्यावर कारवाई न करता एका गोशाळेवरती सातत्याने का कारवाई करतात, असा सवाल माझ्यासह संपूर्ण हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये आहेत। त्यामुळे आज आपण बघितलं असेल हजारोच्या संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आणि एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता, एक हिंदू समाजाचा घटक म्हणून आम्ही या ठिकाणी सामील झालो होतो। आम्ही अधिकाऱ्यांशी बोलतोय, आयुक्त साहेबांनी मागे फोन उचलला नाही। आम्ही ॲडिशनल कमिशनरला विचारलं, आम्ही असिस्टंट कमिशनरला विचारलं, तर ते म्हणतात आयुक्त ऐकत नाहीत। मग आयुक्तांना संपूर्ण वसई विरारमध्ये आमच्या गटनेत्यांनी मागे आकडा दिला, जवळपास 6 लाख स्क्वेअर फीटाचं अनधिकृत बांधकाम आज सुरू आहे, जे शासकीय जागेवर आहे, आदिवासी जागेवर आहे, फॉरेस्टवरती आहे। त्याच्यावरती कारवाई न करता आयुक्तांना सातत्याने एकच ठिकाण का दिसतं? आयुक्तांनी याचा खुलासा करायला पाहिजे। जर अनधिकृत आहे तर वसई विरारमध्ये आजच्या घडीला 6 लाख फुटाचं अनधिकृत बांधकाम सुरू आहे, त्याच्यावरती तुम्ही नेमकी काय कारवाई केली? अनधिकृत मदरसे सुरू आहेत, अनधिकृत चर्चचं काम, चर्च नाही, अनधिकृत मशिदीचं काम चालू आहे, त्याच पद्धतीने अनधिकृत कत्तलखाने सुरू आहेत। हे सगळं असताना तुम्हाला केवळ एक गोशाळाच का दिसते? आणि त्यामुळे आयुक्तांना हा प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे की नेमका तुमच्यावरती कोण दबाव टाकतंय, किंवा तुम्ही स्वतःहून करत असाल तर आम्ही तुम्हाला जेव्हा मानलं असतं की तुम्ही इतर ठिकाणी पण सगळ्यांना समान न्याय असायला पाहिजे। आम्ही असं नाही सांगत की अनधिकृत बांधकामाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उभे नाही आहोत, आम्ही अनधिकृत बांधकामाच्या विरोधात आहोत, परंतु ते केवळ एका गोशाळेवरती तुम्ही 5 वेळा कारवाई करता, पण त्याच्या जोडीला त्याच्या बाजूला गॅरेज आहे, त्याच्यावर कारवाई करत नाही, ते एका विशिष्ट धर्माच्या माणसाचं आहे। त्याच पद्धतीने संपूर्ण वसई विरारमध्ये अनधिकृत बांधकामं चालू आहेत, पेल्लारमध्ये एक विशिष्ट समाजाची अनधिकृत बांधकामं चालू आहेत, ती तुम्हाला दिसत नाहीत। अगर बजरंग दल के हाथ में लग गया तो खाने का और धोने का इसके ऊपर तुरंत कार्रवाई करो। भगवान करे और हमारी कार्यकर्ता का हाथ में न लगे।
मैं बोलूंगा वीवीसीएमसी, आप बोलेंगे होश में आओ। वीवीसीएमसी, होश में आओ, वीवीसीएमसी, होश में आओ, महानगर पालिका कमिश्नर, होश में आओ, आयुक्त